कोंडवे येथे पूल बांधकामाचा श्रीमंत छत्रपती मृणालीराजे यांच्या हस्ते शुभारंभ। कोंडवे तालुका सातारा येथील गाडे उतारावरील असलेल्या ओढ्यावरील पूल बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुकन्या श्रीमंत छत्रपती मृणालीराजे यांच्या हस्ते करण्यात आला। यामुळे सुमारे 80 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचा अखेर प्रश्न मार्गी लागला आहे। हा पूल व त्यापुढील रस्ता नव्याने होणार असल्याने येथील दळणवळणाचा मार्ग सोयीस्कर होणार आहे। यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण आहे। कोंडवे गावालगत असलेला व शेतशिवारास तसेच वरीय रस्त्यास जोडणारा हा सोयीस्कर मार्ग आहे, परंतु या पुलाची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती। हा पूल कमी उंचीचा व अरुंद असल्याने विशेषतः पावसाळ्यात येणे जाणे अवघड होत होते। शिवाय या पूल परिसरात घाणीचे साम्राज्याने दुर्गंधी पसरली होती। येथील वाहतूक सोयीस्कर होण्यासाठी या पुलाचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे होते। यामुळे येथील लोकांच्या वारंवार मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हा पूल व त्यापुढील रस्ता मार्गी लागला आहे। या पुलामुळे रहदारी सोयीस्कर होणार असल्याने लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते। या पुलाच्या शुभारंभ प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष महेश गाडे, ज्येष्ठ नेते मधुकर निंबाळकर, लालासाहेब भुजबळ, दिलीप निंबाळकर, अधिकराव निंबाळकर, नितीन सोरगे, मार्केट कमिटीचे संचालक रमेश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सुनीता भुजबळ, संध्या गाडे, कांचन भुजबळ, सरपंच जमीर शेख, किरण गाडे, मोहित चोरगे, जावेद पठाण, बजरंग दीक्षित, प्रमोद गाडे, साहेबराव चोरगे, हनुमंत गायकवाड, फारुख शेख, प्रल्हाद गुजर, मानाजी निंबाळकर, राहुल गुजर, प्रीतम चोरगे, शमसुद्दीन सय्यद उपस्थित होते। श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य। आज इलेक्शन होऊन जेमतेम 4 ते 5 महिने झालेत। या 5 महिन्यात आपल्या 80 वर्षाचा हा जुन्या पुलाचा इतका प्रलंबित प्रश्न आज हा मंत्री महोदयांनी आपल्याला तातडीने मार्गी लावून 1,80,00,000 रुपये या पुलासाठी मंजूर केले। त्याबद्दल श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर छत्रपती वेदांतिकाराजे भोसले, त्याचबरोबर आज आपल्या या ठिकाणी भूमिपूजनासाठी आलेल्या आपल्या बेबीताई भोसले ज्या कन्या आहेत त्यांनी आज महाराज साहेबांना आणि वहिनी साहेबांना थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। त्यांनी बेबीराजांना आपल्या पुलाच्या उद्घाटनासाठी पाठवलं। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच, ग्रामपंचायत कोंडवे, सोसायटी विकास सेवा सोसायटी असेल, अंबाई पाणी पुरवठा असेल, सर्व गावातील महिला भजनी मंडळे असतील, महिला बालविचित असतील, चेअरमन या सर्वांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा खरोखर खूप खूप धन्यवाद आणि आभार हे या ठिकाणी मी आपल्या ग्रामस्थांच्या साक्षीने सांगतो। त्याचबरोबर हा पुलाच्या पुढचा 20 लाख रुपये या पुढच्या पुलाच्या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत। त्याचबरोबर आपल्या प्रबोधनासाठी सुद्धा 30 लाख रुपयाची मंजुरी झालेली आहे। ही सर्व मंजुरी झालेली कामं मी सांगतोय प्रलंबित नाही। त्याचबरोबर आपल्या स्मशानच्या रस्त्याला 10 लाख रुपये मंजूर आता महाराष्ट्राच्या माध्यमातून झालेले आहेत। 90 लाख रुपये देवीनगरीतल्या डांबरीकरण रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये आपली मागणी आपल्या ज्योतिबा मंदिराच्या 6व्या मंडपची 30वा मागणी आता 25-15 मधून महाराज साहेबांनी मंजुरीला पुढे आता प्रकरण दिलेलं आहे। ती येत्या काळात आपलं पूर्ण होईल, जे आपलं ग्रामदैवत आहे ते। अशा प्रकारे सर्वांगीण विकास आपल्या गावचा हा आपल्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्यामुळे आणि वहिनी साहेबांच्यामुळे आपल्या गावच्या विकासाला श्रीमंत छत्रपती आपले खासदार उदयनराजे भोसले असतील या दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास होतोय। सर्वांनी या विकासाच्या पाठीमागे आज विकासाच्या आपण या सर्वांचे साक्षीदार आहोत। आज या ठिकाणी अल्पावधीत रात्री 8 वाजता वहिनीचा म्हटलं मी उद्या सकाळी येते आणि रात्री 8 नंतर बेबीराज मी सगळ्यांना निरोप चुकला नाही गावात त्यांना, तरी सुद्धा स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आज लोक या ठिकाणी उपस्थित का तर हा पूल आमचा 100 वर्ष 80 वर्षाचा जुना पूल आहे। त्या पुलाला महाराज साहेबांनी केलं। त्यातून महाराज साहेबांचे सर्वांच्या कुणाचं नाम उल्लेख नाही घेत, सोसायटी असतील, ग्रामपंचायत असेल, अंबाई पाणी असेल, विविध संस्था आहे, सर्वांचे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो, सगळे मंडळांचे आभार मानतो। आणि आपण आला त्याबद्दल आपल्या महिला सदस्य आमच्या माजी सरपंच संध्या गाडे, त्याचबरोबर आपल्या कांचन गुरु यांच्या वतीनं शाला आणि बुके देऊन त्याचा बेबीराजी सत्कार करावा असेल त्यांना। ओके, समजलं। अभया, सातारा पोलिसांचा अभिनव उपक्रम अभया।